हे झाड मी ऑनलाईन आणलेलं होतं बघा. हे फायकससारखंच आहे, पण याला आहे ना बघा असे 2 गोळेसारखं आहे. असं फुलं येतात का काय येतात असे गोळे गोळे आहे. आणि बघा हे प्लांट खूप हेल्दी आलेलं आहे. तसे तर 3-4 वेगवेगळे झाडं मागवले, त्यातलं एक झाड खराब झालेलं आहे. असे सुद्धा होते. आता याला माती बघूया. 2 डब्बे मी रेती आणि 2 डब्बे माती या डब्याने घेतली आणि अर्धा डब्बा वर्मी कंपोस्ट घेतला. आता बघा हे कुंडे आपण भरून घेऊया. तसे तर हे सर्व झाडं एका मोठ्या कुंडीत मी ठेवून दिलेले आहे, की जिथे खूप छान सावली आहे. कारण आता ह्या टाईमच नाही आहे खरं तर झाडं लावायचा. खूप जास्त गरमी आहे. पण हे जे झाड लावणार आहे ना, हे वाचू शकते. त्याच्यामुळं मी हे झाड निवडलेलं आहे लावायला. बाकी सर्व झाडं ठेवून दिलेले आहे. जोपर्यंत पाऊस येत नाही ना, तोपर्यंत मी ते झाडं लावणार नाही असं ठरवलं. कारण लावून काहीच फायदा नाही. इतकी उष्णता आणि इतकी गरमी आहे अजून. बघा आता मी थोडीशी हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे. आणि तुम्हाला हे सांगितलं मी 2 डब्बे रेती आणि 2 डब्बे माती घेतली आणि अर्धा डब्बा कोकोपीट घेतला. हे कोकोपीट नाही सॉरी, वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे. कारण माझ्याकडे आहे ना वर्मी कंपोस्टसुद्धा आता संपलेलं आहे, थोडंसंच बाकी आहे म्हणून ते पुरवत आहे मी. आणि बघा असं पूर्ण मुळ्यांजवळ झाड कोणतंही लावताना एकदा असं दाबून चांगलं घ्यायचं. आणि हे सर्व लावणं झाल्यावर आता हे झाड मी संध्याकाळी लावत आहे. संध्याकाळी लावून हे खालच्या बागेमध्ये आहे. कारण इथं सावली आहे, अशाच ठिकाणी ठेवते आता तरी. आणि याला एकदा पूर्ण पाणी दिलं ना, तर परत मी खूप दिवस पाणी देणार नाही जोपर्यंत माती सुकणार नाही. कारण याला भरपूर होलसुद्धा नाही, या कुंडीला एकच होल आहे. आणि बघा आता ह्या याच्यातली सुद्धा मी रेती थोडीशी टाकली. कारण पाऊस आल्यावर आहे ना, कुंड जास्त रिकामे असल्यानं पाणी साचण्याची जास्त भीती असते. आणि पाऊस कधी येते आता काय माहीत. पाऊस आल्यावर तर इतके झाडं लावायचं सुरू राहील ना, कारण आताच झाडं आणावं वाटू राहिले आणि काही झाडं आणलेसुद्धा आहे. पण पावसाची वाट मात्र मी पाहत आहे. त्यातलं हे झाड मला खूप छान वाटलं म्हणून हे रात्रीच्या वेळेला लावून घेतलं. कारण या कुंडीतलं प्लांट आहे ना, फंगस लागलेलं होतं, ते काढून टाकावं लागलं होतं मला आणि ही कुंडी रिकामी होती. म्हणून मी अशा पद्धतीने बघा आता भरपूर एकदाच पाणी देते आणि आता काही दिवस याला पाणी देणार नाही. खूप सुंदर यांच्या मुळे खूप सुंदर हे झाड दिसते. तुम्हाला कसं वाटलं लावण्याची पद्धत नक्की सांगा. आवडलं तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मनापासून तुमच्या सर्वांची.